वनस्पतींच्या दुनियेत ना काही जबरदस्त रहस्य लपलेली आहेत. हजारो वर्षांपासून ही रहस्य आपल्यासाठी एक मोठं कुतूहल ठरली आहेत. ही रहस्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर काही खास केमिकल फॉर्म्युले आहेत. चला तर मग आज निसर्गाच्या याच गुप्त सूत्रांचा माग काढूया. आता बघा, कित्येक शतकांपासून आपल्याला हे माहिती आहे की काही वनस्पतींमध्ये आजार बरे करण्याची ताकद असते, तर काही वनस्पती धोकादायकही ठरू शकतात. पण असं का होतं? याचं सगळं उत्तर लपलंय त्यांच्या केमिस्ट्रीमध्ये, म्हणजे त्यांच्या आत दडलेल्या रसायनशास्त्रात. आणि हो, ही काही साधीसुधी संयोगं नाहीत, ती खूपच गुंतागुंतीची आणि तितकीच प्रभावी असतात. मग साहजिकच प्रश्न पडतो की या वनस्पतींनाही ही अशी अद्भुत औषधी शक्ती मिळते तरी कुठून? म्हणजे विचार करा, एखाद्या साध्या दिसणाऱ्या पानात किंवा फुलात हृदयविकाराचा झटका थांबवण्याची किंवा प्रचंड वेदना कमी करण्याची ताकद येते कुठून? चला, याच रहस्याचा आज आपण उलगडा करणार आहोत. तर ह्या सगळ्या शक्तीच्या मागे आहे एक खास प्रकारचा रेणू, एक मॉलिक्यूल. आणि गंमत म्हणजे हा एकटा नाहीये, तर दोन भागांनी मिळून बनलेला आहे. आणि शास्त्रज्ञांनी त्याला एक खास नावही दिलं आहे. याला म्हणतात ग्लायकोसाइड. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे की ज्याला आपण वेगळं केलं ना तर त्यात दोन गोष्टी मिळतात. एक असतो साखरेचा भाग, ज्याला म्हणतात ग्लायकोन, आणि दुसरा असतो बिगर साखरेचा भाग, ज्याला म्हणतात एग्लायकोन. हे दोन्ही भाग जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक जबरदस्त शक्तिशाली युनिट तयार होतं. पण खरी गंमत तर पुढेच आहे. ह्या दोन्ही भागांची कामं आहेत ना, ती पूर्णपणे वेगवेगळी आहेत. ग्लायकॉन म्हणजे जो साखरेचा भाग आहे तो पाण्यात सहज विरघळतो. त्याचं मुख्य काम काय, तर त्या पूर्ण मॉलिक्यूलला आपल्या शरीरात शोषून घेण्यासाठी आणि जिथं गरज आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणं. याउलट जो ग्लायकॉन आहे तो पाण्यात विरघळत नाही, आणि तोच या कंपाऊंडचा खरा हिरो आहे. कारण त्या वनस्पतीचा औषधी गुणधर्म काय असेल, शरीरावर काय परिणाम होईल, हे सगळं काही हा ग्लायकॉनच ठरवतो. आता हे सोप्या पद्धतीनं समजून घ्यायचं असेल तर अशी कल्पना करा. समजा हा जो एग्लायकोन आहे ना, ते एक ॲक्टिव्ह टूल आहे. म्हणजे एखादा हत्यार किंवा एखादी किल्ली जी शरीरात जाऊन एक विशिष्ट काम पूर्ण करणार आहे. आणि मग ग्लायकॉन काय आहे, तर तो आहे एक डिलिव्हरी ट्रक, जो या ॲक्टिव्ह टूलला म्हणजे आपल्या एग्लायकॉनला शरीरातल्या योग्य ठिकाणी अगदी सुरक्षितपणे पोहोचवतो. विचार करा, ह्या ट्रकशिवाय ते साधन आपल्या जागेपर्यंत पोहोचूच शकणार नाही. निसर्गाने किती जबरदस्त रचना केली आहे, नाही का? आता जरा केमिस्ट्रीच्या भाषेत बोलायचं झालं तर हे दोन्ही भाग एका खास बॉन्डने जोडलेले असतात. त्याला म्हणतात ग्लायकोसिडिक लिंकेज. आणि यातली एक खास गोष्ट म्हणजे वनस्पतींमध्ये जवळजवळ नेहमी बीटा प्रकारचाच बॉन्ड तयार होतो. हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण या मॉलिक्युल्सची वैज्ञानिक बाजू बघितली. आता आपण त्यांच्या प्रत्यक्ष प्रॅक्टिकल वापराकडे वळूया. म्हणजे ह्या ग्लायकोसाइडचा प्रवास वनस्पतींपासून थेट आपल्या घरातल्या औषधांच्या डबेपर्यंत कसा होतो तेच पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा हा आहे की कोणत्याही ग्लायकोसाइडची औषधी ताकद पूर्णपणे त्याच्या एग्लायकॉनवर, म्हणजे त्या ॲक्टिव्ह टूलवर अवलंबून असते. तोच खरा सूत्रधार आहे. कोणता ग्लायकोसाइड काय काम करणार हे त्याचा एग्लायकॉनच ठरवतो. आणि हे आपल्याला काही उदाहरणांवरून लगेच लक्षात येईल. जसं की फॉक्सग्लोब नावाच्या वनस्पतींमधून मिळणारे डिजिटॅलिस ग्लायकोसाइड्स हे हृदयाच्या स्नायूंना आधार देतात. सोनामुखीच्या पानांमधले ग्लायकोसाइड्स रेचक म्हणून, म्हणजे पोट साफ करण्यासाठी वापरले जातात. आणि आपलं ज्येष्ठ मध, त्यात असलेले ग्लायकोसाइड्स शरीरातली सूज किंवा जळजळ कमी करतात. पाहिलं, कंपाऊंडचा प्रकार एकच, पण ग्लायकॉन बदलला की त्याचं कामही पूर्णपणे बदलतं. आणि हे इतकंच नाहीये, ग्लायकोसाइड्सचे अजूनही भरपूर उपयोग आहेत. काही वेदनाशामक म्हणून काम करतात, काही जुलाबासाठी वापरले जातात, काही आमवातावर गुणकारी आहेत, तर काही त्वचेला किंवा शरीराला थंडावा देणारे असतात. खरं तर यांची यादी खूपच मोठी आहे. बरं, आतापर्यंत आपण हे तर पाहिलं की हे ग्लायकोसाइड्स आपल्यासाठी म्हणजे माणसांसाठी किती फायद्याचे आहेत. पण एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच की वनस्पती स्वतःसाठी ही संयुग का तयार करतात? त्यांना स्वतःला याचा काय उपयोग होतो? याचं उत्तर एका महत्त्वाच्या निरीक्षणात दडलं आहे. असं मानलं जातं की ही संयुगं फक्त आपल्यासाठी नाहीत, वनस्पतींच्या स्वतःच्या आयुष्यात त्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ती खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे बघा, वनस्पती या ग्लायकोसाइडचा वापर अनेक कामांसाठी करतात. पहिलं म्हणजे ऊर्जा साठवण्यासाठी, दुसरं फिनॉलसारखे जे विषारी पदार्थ आहेत ते साठवून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी,
तिसरं, स्वतःच्या वाढीचं नियमन करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं, बॅक्टेरिया आणि कीटकांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी. एक प्रकारे ही वनस्पतींची स्वतःची डिफेन्स सिस्टमच आहे. आणि आपल्यासाठी म्हणजे माणसांसाठी यांचा उपयोग फक्त औषधांपुरता नाहीये. आपल्याला जो व्हॅनिलाचा सुगंध आवडतो तो ज्या व्हॅनिलिनमुळे येतो ते एक ग्लायकोसाइड आहे. पदार्थांना सुंदर रंग देणारं केशर तेही ग्लायकोसाइडच आहे. इतकंच नाहीये तर अनेक महत्त्वाचे स्टिरॉइड्स आणि हॉर्मोन्स बनवण्यासाठी हे एक बेसिक रॉ मटेरियल म्हणून वापरले जातात. तर ग्लायकोसाइड्स म्हणजे निसर्गाच्या या प्रचंड मोठ्या केमिकल लॅबचं फक्त एक छोटंसं उदाहरण आहे. आणि यावरून एक विचार नक्कीच मनात येतो की जर एका प्रकारच्या मॉलिक्यूलमध्ये इतकी व्हरायटी आणि इतकी ताकद असू शकते, तर मग निसर्गाच्या या फार्मसीमध्ये अजून अशी कितीतरी रहस्य असतील जी उलगडण्याची वाट पाहत आहेत, नाही का?